भांडण झालं नसतं. लक्षात ठेव, हे दोघंही एकाच वेळेला गुण्यागोविंदांना असले असते. ज्ञानोबा खरा गेला. आळंदीची ती सकाळ होती आणि 10-12 वर्षाचा हा पोरगा काखेत कौरांनाची चोळी घेऊन खाली मानेने मुकाट चालला होता. कोवळ्या उन्हानं तो आळंदीचा घाट लखाकून उठला होता आणि समोर एक पगडी आली, हातात काठी घेऊन डोलत डोलत. पगडीचं नाव माहितीये वैष्णव मंडळी तुम्हाला? माहिती आहे? हा पगडीवाला कोण होता? झोळी काखेत होती, हा ज्ञानोबा होता. पगडीवाला कोण आला? कोण? वैष्णव मंडळी, विसोबा खेचर. तुमच्या जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत ना त्याच्या दुप्पट माळ आहेत. तुम्हाला जेवढे अभंग येतात ना त्याच्या दुप्पट माळ आहेत. गैरसमज करू नका, हे मानभाव आहेत ना. हा, अजिबात नाही. मानुभावांमध्ये द्वेष नाही, ईर्ष्या नाही. मानुभाव हे अभ्यासू असतात. तुमच्याकडे किती ज्ञानेश्वरी आहेत तुम्हाला माहित नसेल, मात्र मजजवळ 25 ज्ञानेश्वरी आहेत वेगवेगळ्या. ज्ञानेश्वरी मालकी कुणाचीच नाही. ज्ञानेश्वरी भगवद्गीतेची टीका आहे. तुकोबाची गाथा. मला असं वाटतं की आमच्या देहूचे बाबा आलेले. हा बाबा, हे बाबा देहूचे आहे. हा, 1,400 घरं माळीवाड्यात देहूमध्ये मानुभाव पंथाचे आहे. 1,400 घरं माळीवाड्यामध्ये आणि प्रचंड मोठं मंदिर आहे देहूमध्ये. परत विठ्ठलवाडी आहे, विठ्ठलवाडीमध्ये परत एक मंदिर आहे प्रचंड मोठा. मला असं वाटतं मी विठ्ठल आपला या देहूमध्ये भागवत केलं होती का 3 वर्षापूर्वी देहूमध्ये. तुम्ही आम्ही वेगळे राहिलो. देहूमध्ये मात्र तुकोबा पादुका संस्थांचे अध्यक्ष भागवताला येऊन बसायचे समोर. हा, विसोबा खेचर पुढे येत होते. डोक्यात पगडी होती, हातात काठी होती. झाला ज्ञानोबा खाली मानेनं चालला होता. विसोबाची दृष्टी पडली आणि विसोबाने शिवी घातले, करे संन्यासाचे भ्रष्ट संतानी, तुमचं तोंड पाहिलं ना तरी विटाळ होतोय. अंघोळ करावी लागेल आम्हाला. तुमच्या पायानं माखलेली ती माती आम्हाला स्पर्श झाला, विटाळ होईल. का जगता रे तुम्ही, का जगता? मरत ना. पगडी डोलत डोलत पुढे आली, शिव्या देत होती. हातातल्या काठीनं ज्ञानोबाच्या त्या काखेतली ती सोडी काढली. रागानं 10-12 वर्षाचा पोरगा खाली मानेनं उभा होता, खाली मानेनं उभा. का जगता रे? मराला, मराला एकदम भ्रष्ट संतती संन्यास. विसोबांचा राग मात्र शांत झाला नाही. पुढे गेले आणि त्या चोळीतलं ते कौरान्य काठीने विस्कटलं कटारीमध्ये. मराचा स्नान करावा लागेल आता तुमचं तोंड पाहिलं तरी. बडबडत विसोबा पुढे निघून गेला. विसोबा पुढे निघून गेला. ज्ञानोबा गावाबाहेरच्या आपल्या झोपडीत पोहोचली. झोपडीच्या ताटी ओढली, खाली मान घातली गुडघ्यात आणि ज्ञानोबांनी आक्रोश करायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. परमात्म्याला आवाज देऊन आक्रोश करायला सुरुवात केली. सूर्य माथ्यावर आला. मुक्तेने विचार केला, अरे मध्यान झाली तरी ज्ञानोबा ताटी उघडत नाहीये. मध्यान झाली तरी ताटी उघडत नाही. म्हणून मुक्ता गेली आणि मुक्तेनं त्या ताटीच्या त्या काड्यांच्या सापट्यामधून पाहिलं तर ज्ञानोबा रडत होता. रडणारा ज्ञानोबांकडे पाहिलं. मुक्तेनं सांगितलं, जाणार रडतोस बा तू? अरे आई बाबा गेल्यानंतर आम्ही तुझ्याकडे पाहून जगणं शिकलो रे बा. तुझ्याकडे पाहून जगणं शिकलो, तू रडतोस? तू रडला ना बा. या अवघ्या मानव जातीची आसव कोणी पुसायचे रे ना, कोणी पुसायची बा. उघड ताटी, उघड नाना ताटी उघड. योगी पावन मनाचा